नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. सर्वात प्रथम सर्व नागरिकांना कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पेणमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा. महाराष्ट्र राज्याचा 66वा वर्धापन दिन पेण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 8 वाजता उपविभागीय कार्यालय पेण येथील प्रांगणात आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पेण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी ध्वजाला सलामी देत कवायत केली. यावेळी पेण एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले. आमदार रविशेठ पाटील, सभापती स्मिता पाटील, प्रांत अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजार यांनी तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आज या ठिकाणी महाराष्ट्रात हे होतो आणि ह्या दोन्ही सणानिमित्त संपूर्ण या ठिकाणी महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला माझ्या शुभेच्छा आहेत. पुढचा काल हा सुखकर हो, परमेश्वरांनी ह्या सुखकर कामासाठी आशीर्वाद द्यावे एवढीच अपेक्षा. तर पेण नगरपालिकेच्या ध्वजारोहण नगराध्यक्ष प्रीतम ललित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आजी माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पेण एज्युकेशन सोसायटीचे, महात्मा गांधी वाचनालय पेण, तहसीलदार पेण पोलीस ठाणे, सार्वजनिक विद्या मंदिर, पतंगराव कदम महाविद्यालय, तालुका न्यायालय या ठिकाणी देखील मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आला. तसेच दिवसभर पेण तालुक्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.